देखील पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय वाईडच्या स्वरूपात सिंगल येईल. मात्र इथं खातं देखील खोललं जात आहे जाधववाडी संघाचं वाईडने. सिंगल येईल वेगवान धावफलकावर अतिरिक्तच्या स्वरूपात. पुढील चेंडू यावेळी देखील नक्कीच चेंडू फटकवण्याकरिता थोडासा मिस तर नक्कीच झालेला आहे. लेग बायच्या स्वरूपात पंच नक्कीच घोषित करतील एक सिंगल धाव. धावफलकावरती पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात सिंगल येताना धावफलक पुन्हा एकदा बदलेल. संघाची धावसंख्या 2 धावा होईल धावफलकावर. आता मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वरती येईल प्रदीप. देखील आपण रंगभेदक चेंडू तर मागील नक्कीच पाहिला पूर्णपणे ब्लॉक झाला होता. थोडासा लेग लागला परंतु धाव मात्र नक्कीच घेतली. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला आहे. सर्कलमध्ये कॅरी केला जातोय चेंडूला. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान सिंगल चोरटी येईल. धावफलक पुन्हा एकदा बदलेल आणि संघाची धावसंख्या होते ती 3 धावा होणार आहेत धावफलकावर. सिंगल सिंगलने नक्कीच आपण धावा वाढवतोय. पुढील चेंडू यावेळी देखील आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू थोडासा जमिनीला खूपच समांतर झालेला आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा फटका फसला परंतु सिंगल येईल. क्षेत्ररक्षण देखील हलक्या हाताने कॅरी करेल चेंडूला. वेगवान सिंगल देखील आपण पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडूवरती 3 चेंडू देखील झालेत आणि प्रत्येक चेंडूवरती सिंगलने देखील आपण धावफलक वाढवतोय. परंतु पॉवर प्लेचं संधीचं सोनं करतील का फलंदाज याच्या मात्र प्रश्न मोठा उभा असणार आहे. मोठे फटके घेतील का. पुढील चेंडू यावेळी देखील सरळ दिशेनं फटका घेत होता अटॅम्प्ट करत होता परंतु अयशस्वी ठरणार आहे. तर प्रदीप या ठिकाणी देखील एक निर्धाव चेंडू येतोय. अजून देखील 2 चेंडू शिल्लक असणार आहेत पहिल्या षटकामधले. पुढील चेंडू यावेळी देखील समोरच्या दिशेने नाही. यावेळी देखील इथे मात्र पाहतोय आपण हलक्या हाताने देखील खेळला परंतु सर्कल मध्ये चेंडू अडकला. जाळ्यात अडकवलं गेलं. इथे मात्र प्रदीपला थांबवलं जाईल. प्रदीपला देखील परतावं लागेल. आघाडीचा फलंदाज देखील बाद होतो. याची मात्र किंमत खूपच मोठी असणार आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रदीपची जागा घेण्यासाठी सोमनाथ देखील येतील. काय करतील आपल्या संघासाठी. विकेट्स तर गेले आहे. 4 धावा देखील धावफलकावरती असणार आहेत. 1 गडी बाद 4 अशी धावफलक देखील आहे. तर विनंती असेल पुन्हा एकदा सामन्यामध्ये नक्कीच पोहोचवतोय आपण. चला विनंती असेल पवारवाडी संघ सामन्याला सुरुवात करा. टाइमपास करू नका. पुन्हा एकदा बॅड लाईटचा अपील चालणार नाही याची देखील नोंद घ्या. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण सामन्यामध्ये जातोय. स्ट्राईक वरती न्यू बॅटर असणार आहेत सोमनाथ देखील. यावेळी देखील फटकवलेलं चेंडू कॅरी करण्यासाठी क्षेत्ररक्षक देखील असणार आहे. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये सिंगल येईल वेगवान. षटक देखील संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 गडी बाद 5 धावा असं देखील धावफलक असणार आहे. तर विनंती असणार आहे दुसरं षटक पॉवर प्लेचं कोण घेऊन येते. लवकरात लवकर षटकासाठी सुरुवात करा विनंती असेल पवारवाडी संघाला देखील. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिला असणार आहे. आणि देखील आपण पाहिलं मागच्या मॅचमध्ये 3रं षटक हाताळत होते दीपक पवार परंतु यावेळी देखील पॉवर प्लेचं अंतिम षटक म्हणजे 2रं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतील. दीपक पवार बॉलिंग ट्रॅकवरती सामना करण्यासाठी सज्ज असणार आहेत. जाधववाडी संघाकडून
सोमनाथ. पुढील चेंडू. यावेळी देखील सुरेख चेंडू पाहायला, परंतु पंचांचा निर्णय मैदानाच्या आतमधून वाईडचा इशारा आपण पाहायला मिळेल. देखील आपण पाहिलं पहिलं षटक पाऊल बेज, त्यामध्ये देखील पहिला चेंडू वाईड होता. यावेळी देखील दुसऱ्या षटकामध्ये वाईडचा इशारा. यावेळी देखील खूपच बाहेर लाईनचा चेंडू, एक पाय पुढे घेऊन फटका तर घेतला आहे. सर्कलमध्ये कॅरी केला जाईल चेंडूला. आरामात देखील सिंगल भेटेल. पुन्हा एकदा धावफलक सिंगलने आपण पुढे नेतोय. संघाची धावसंख्या होते ती 7 धावा असणार आहेत धावफलकावर. पुढील चेंडू. आता मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज निखिल बडेकर देखील स्ट्राईकवरती आहेत. पंचांचा निर्णय वाईड चेंडूचा इशारा मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धावेल धावफलकावर वाईड चेंडू देखील आपण पाहिलं. निखिल बडेकर देखील काल देखील 2 सामने झाले, दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला, पण यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत आहे. यावेळी देखील हवाई सफर चेंडू आहे. इथे मात्र निखिल बडेकरला देखील थांबवलं जातंय. आपण चर्चा करत नक्कीच होतो, आजच्या दिवसामध्ये देखील निखिल बडेकरला थांबवलं गेलंय. कालचा दिवस नव्हता, परंतु आजचा दिवस देखील निखिल बडेकरचा नाहीये, परंतु उद्याचा दिवस असेल का, प्रश्न मात्र मोठाच निर्माण करतो. यावेळी देखील निखिल बडेकरला देखील पुन्हा एकदा निराश व्हावं लागेल. सलग 4 वेळा आपण निराश असणार आहे. निखिल बडेकरला देखील परतावं लागेल, थांबावं लागणार आहे. आणि धक्का क्रमांक आपल्या संघाला बसणार मैदानाच्या आतमध्ये हा दुसरा धक्का बसेल जाधववाडी संघाला. एकतर्फी इकडे पाहिलं तर दीपक पवारने देखील चालाकी दाखवून नक्कीच निखिल बडेकरला देखील थांबवलं गेलंय. मोठी विकेट आहे, मोठी तोफ आहे जाधववाडी संघाकडून. याला देखील आता मात्र गळफास घातलेला आहे, थांबवलं गेलंय. निखिल बडेकरची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये निखिल झेंडे नाव करी नक्कीच सेम असेल, परंतु आडनाव मात्र चेंज होणार आहे. इथे मात्र निखिल झेंडे येतील स्ट्राईकवर. यावेळी देखील मागच्या दिशेने आखूड टप्पा चेंडू फटका तर घेतला आहे. क्षेत्ररक्षक देखील स्लिपमध्ये 2-2 आहेत. यावर देखील वेगवान एक सिंगल येईल. आघाडी धावफलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे नेतोय. संघाची धावसंख्या असणार आहे तर 9 धावा होतील धावफलकावर. पुढील चेंडू. यावेळी देखील इथे मात्र पंचांचा निर्णय मैदानाच्या आतमधून वाईडचा इशारा पुन्हा एकदा आपण पाहतोय. अतिरिक्त धावा देखील भरपूर जात आहेत षटकांमध्ये. मागील षटकामध्ये देखील आपण पाहिला एक वाईड होता, परंतु या षटकामध्ये पाहिलं गेलं तर हा तिसरा चेंडू वाईड असेल. अतिरिक्त धावा देखील भरपूर गेलेत, परंतु चेंडू मात्र निर्धाव येत आहेत. धावा देखील अडवल्या गेल्या. यावेळी देखील फटका चांगला आहे. मागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना संधीचं सोनं. इथे मात्र चेंडू फरार, चौकार येईल. 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांचा वेग घेत पुढे जात आहे आणि संघाची धावसंख्या असणार आहे तर 14 धावा. 40 रन्स ऑन द बोर्ड असणार आहेत. 14 धावा. इथे मात्र आक्रमकतेने फटका तर सोमनाथने देखील घेतला आहे, परंतु यावेळी देखील काय करणार, सोमनाथ देखील फॉर्ममध्ये येईल का, प्रश्न देखील खूप उभे असतील. पुढील चेंडू. यावेळी देखील चेंडू मात्र स्लोवर चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडूची लेंथ जी आहे ती चेंज करून चेंडूला पुन्हा एकदा टाकलं, परंतु इथे मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. बदली चेंडू देखील आपल्याला प्रत्येक गोलंदाज देखील पाहायला मिळतोय, बदली चेंडू टाकतात. पुढील चेंडू. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका देखील मिस होतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकाची देखील समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ते 14 धावसंख्या असणार आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाधववाडी संघाची धावसंख्या 14. चला, तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये कोण घेऊन येते लवकरात लवकर बॉलिंग ट्रॅकवरती. या बॅड लाईट्स अपील पुन्हा चालणार नाहीये याची देखील नोंद घ्या. विनंती असेल सामन्याला देखील सुरुवात करा. क्षेत्ररक्षण पवारवाडी संघ लवकरात लवकर लावून घ्या. पॉवर प्ले देखील आता मात्र संपतोय आपल्या.
यावेळी देखील बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आणला गेलाय पवारवाडी संघाकडून देखील स्वप्नीलला देखील बोलवलं गेलंय. वैयक्तिक पहिलं असेल आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील समोरच्या दिशेने हल्ला बोल तर केलाय. क्षेत्ररक्षक देखील असणार आहे. इथे मात्र एक सिंगल भेटणार. निखिल झेंडेच्या बॅटमधून एक सिंगल येईल धावफलकावरती. स्वप्नीलचं देखील स्वागत केलं जाईल एक सिंगलने. धावफलक पुन्हा एकदा बदलेल. पुढील चेंडू. यावेळी देखील खूपच उजव्या एडशिस्टच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल करताना वाईडचा इशारा पंचांचा देखील पाहायला मिळेल आपल्याला. वाईड चेंडू. अरे मच्छा तुला शांत बस म्हणलेलं काय गोष्टी तुला थांबता येत नाही का रे. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील अडवेल का चेंडूला. दोन क्षेत्ररक्षक देखील आहे. इथे मात्र मिस. ही मिसफील्ड नकोय आपल्या टीमला देखील. ही मिस फील्ड खूपच घातक ठरू शकते. इथे मात्र चेंडू फरार. चौकार येईल. 4 धावा देखील पाहिलं. फटका देखील चांगला होता. कॉल नव्हता. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये तिघाही संकटात नाही. यावेळी देखील धावफलक देखील पुन्हा एकदा 4 धावांनी पुढे जाईल. संघाची धावसंख्या 20 धावा होईल धावफलकावर. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती सोमनाथ असणार आहेत सामना करण्यासाठी सज्ज. पुढील चेंडू. चेंडू तर आपडला आहे. हवाई सफर उंची आहे. सर्कलच्या देखील बाहेर ट्रॅव्हल होत असताना वन बाउन्स कॅरी करेल ओमकार या चेंडूला आणि इथे मात्र एक सिंगल भेटणार आहे. धावफलक पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने पुढे जाऊन संघाची धावसंख्या 21 धावा 21 ऑन द बोर्ड असणार आहेत धावफलक. यावेळी देखील खूपच पुन्हा एकदा वाईड चेंडूचा इशारा पंचांचा देखील. इथे मात्र वाईड चेंडू येईल. आपण पाहायला गेले तर हा या षटकामधला दुसरा चेंडू वाईड असणार आहे. 2 चेंडू देखील वाईड नक्कीच आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका तर चांगला आहे. पाहावं लागणार आहे किती धावा घेतील. क्षेत्ररक्षक देखील ओमकार असेल. इकडे साहिल देखील आपण पाहतोय कव्हरसाठी आलेला आहे. या मॅचसाठी सलग 3 षटकारांसाठी देखील 501 रुपयाचं बक्षीस असणार आहे आणि सलग 3 विकेट्स म्हणजे हॅट्रिकसाठी देखील 501 रुपयाचं बक्षीस असणार आहे हरियाणा पोलीस यांच्याकडून. यावेळी देखील फटका तर चांगला आहे. सिंगल भेटणार. धावफलक पुन्हा एकदा बदली घडवणार. संघाची धावसंख्या 24 धावा होतील म्हणजे 24 ऑन द बोर्ड असणार आहेत. हॅट्रिकसाठी देखील 501 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 3 षटकारासाठी देखील 501 रुपयाचं बक्षीस असेल. परंतु यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती फलंदाज पाहिलं तर निखिल झेंडे. इथे मात्र चेंडू खूपच आपण पाहायला गेलं तर पंच निर्णय नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील नोची देखील धाव येईल आणि देखील निखिल झेंडीसाठी मात्र फ्री हिटचं संधीचं सोनं असणार आहे. फ्री हिट घेईल का. फायदा घेईल का. असंख्य प्रश्न मनात उभे आहेत. यावेळी देखील फटका तर चांगला आहे. फ्री हिट वरती फटका परंतु झेल देखील सुटेल. फ्री हिटचा चेंडू आहे. धावचित देखील होऊ शकता परंतु यावेळी देखील दोन्ही फलंदाज देखील सेफ असणार आहेत आणि सिंगल येणार धावफलकावर. धावफलक कळवतोय संघाची धावसंख्या 26 धावा. षटकाची इथे मात्र समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाधववाडी संघाची धावसंख्या 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. या षटकात देखील आपण पाहिलं तर 2 वाईड्स प्लस 2 अशा 3 अतिरिक्त धावा नक्कीच खर्च केल्या आहेत स्वप्नीलनं देखील. परंतु 26 धावा आहेत धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजून देखील 3 षटकं बाकी असतील. 18 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. या पहिल्या इनिंगमधला सामना देखील नक्कीच चांगला रंगलेला आपण पाहतोय. परंतु यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये सचिन पवार देखील बॉलिंग ट्रॅकवरती आले आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक देखील हाताळलं होतं. धावा देखील खर्च केल्या होत्या. 5 धावा देखील खर्च केल्या होत्या. वाईड प्लस 4 अशा 5 धावा देखील खर्च केल्या होत्या पहिल्या षटकात. परंतु यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये 4थं षटक. इथे मात्र पंचांचे एक बोट होते आकाशाकडे.
हलकीशी काढा यष्टीरक्षकाची चपळाई. इथे मात्र थांबवलं जाईल. निखिल झेंडेला देखील परतावं लागेल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. अनिक सुयश गाडेसाठी देखील ऑफर असणार आहे. प्रत्येक षटकारामागे 51 रुपयाचं बक्षीस असणार आहे. हरियाणा पोलीस यांच्याकडून देखील 51 रुपीज असणार आहेत. तर आपल्यासाठी प्रत्येक षटकारासाठी यावेळी देखील न्यू बॅटर असणार आहेत. तर सुयश गाडे इथे मात्र जबाबदारी असणार आहे आपल्या संघाची आता आपल्या खांद्यावरती. परंतु जबाबदारी योग्यरित्याने पार पाडेल का, प्रश्न देखील उभे असणार आहेत. तर खूप प्रश्न देखील खूप उभे असतील. इकडे निखिल झेंडे देखील बाद होत आहेत. निखिल बडेकर देखील बाद झालेत. प्रदीप देखील बाद झालेत. आता मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. जबाबदारी म्हणत होतो. यावेळी देखील फटका तर चांगला घेतला. एक सिंगल भेटणार यावेळी. चांगली फेकी देखील करेल का क्षेत्ररक्षक. सिंगल येणार धावफलकावरती आणि खातं देखील सुयश गाडेचं एका धावेने खुललं जाईल. धावफलक पुन्हा एकदा बदलेल. संघाची धावसंख्या 27 धावा असणार आहे. 27 ऑन द बोर्ड. हो, पुढील चेंडू. यावेळी देखील फटका तर चांगला आहे. पाहावं लागेल किती धावा. चेंडू अडवला जाईल का. अडवला तर नक्कीच जाईल. क्षेत्ररक्षक असणार आहेत ओमकार. इथे मात्र सोमनाथ देखील बाद होईल. सोमनाथला देखील थांबावं लागेल. विकेटचं पतन होईल. सोमनाथ बाद. धावचित देखील फलंदाज यावेळी देखील परतावं लागणार आहे. अतिघाई संकटात नाही. अगोदरच 3 गडी बाद झाले आहेत. यावेळी देखील 4था गडी मैदानाच्या आतमध्ये सोमनाथला थांबावं लागते.
चला मॅच ऑन होतोय, मैदानामध्ये आपण पोहोचतोय. डावखुरी त्याचा फलंदाज स्ट्राईक वरती देखील बोलवलं गेलंय. नितीन यांना देखील पुढील चेंडू. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडूचा इशारा पंचांचा देखील आपण पाहतोय. देखील पाहिलं तर सलग 3 षटकारांसाठी आणि हॅट्रिक साठी देखील बक्षीस असणार आहे हरियाणा पोलीस यांच्याकडून. 501 रुपये का इनाम. सलग 3 छक्कों को और हैट्रिक को देखील इनाम है 501 का हरियाणा पोलीस को. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका तर चांगला आहे, बरोबर कॅप मध्ये चेंडू तर ट्रॅव्हल होत असताना देखील पाहायला लागेल. सिंगल तर पूर्ण झाली, दुसरीचा देखील कॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना निधीचा देखील आला. सुयशचा देखील चांगलं कॉलिंग देखील करून धावा घेत आहेत आपल्या संघासाठी. इथे मात्र 2 धावा येतील धावफलकावर. धावफलक पुन्हा एकदा 2 धावांनी पुढे जात असताना संघाची धावसंख्या होते 31 धावा असणार आहेत धावफलकावर. पुढील चेंडू. यावेळी देखील थोडंसं ब्लॉक पण आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्याने चेंडूला कनेक्ट थोडासा वेगळ्या पद्धतीने झालेला देखील पाहायला मिळेल. एक सिंगल येईल धावफलकावरती. धावफलक देखील बदलेल आणि संघाची धावसंख्या 32 धावा असणार आहे. तर 32 ऑन द बोर्ड. थोडंसं देखील पाहतो क्षेत्ररक्षणात बदल नक्कीच घडवण्यात आलाय मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक देखील आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन पवार देखील बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. सुयश गाडे यावेळी देखील स्ट्राईकवर. यावेळी देखील थोडासा अंदाधुंदी फटका होता. इथे मात्र एक निर्धाव चेंडूचा झटका बसेल जाधववाडी संघाला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. देखील मैदानाच्या आतमध्ये षटकाची देखील समाप्ती होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाधववाडी संघाची धावसंख्या 32 धावा. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये देखील 32 धावा असणार आहेत. तर धावफलकावर तरी विनंती असेल षटक देखील 5वं लवकरात लवकर चालू करायचं आहे पवारवाडी संघ, याची नोंद घ्या. दिवस देखील मावळतीला लागलाय. परत बॅड लाईटचा अपील देखील चालणार नाही याची देखील नोंद घ्यावी. मैदानाच्या आतमध्ये यावेळी देखील दीपक पवार यांना देखील बोलवण्यात आलं, परंतु देखील मागील षटक देखील पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्याकरिता बोलवलं होतं. धावा देखील खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये. 6 धावा देखील थोडंसं देखील खर्च केला होता, परंतु यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये यावेळी देखील सुरेख चेंडू हाताळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू दरम्यान वेगवान निर्धाव. पुढील चेंडू. यावेळी देखील आखूड डब्बा कनेक्ट तर फटका झाला आहे. थोडंसं आपण पाहिलं तर ताकद थोडीशी कमी पडलेली देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र एक सिंगल भेटेल. देखील आपण सिंगलने धावफलक देखील जाधववाडी संघाचं वाढवतोय, परंतु षटकार आणि चौकार यांचा पाऊस पडेल का मैदानात, तर प्रश्न देखील खूप उभे असणार आहेत. तर धावफलक वाढतील का. आणि सुयश यांना देखील प्रत्येक षटकारांस हरियाणा पोलीस यांच्याकडून देखील 50 रुपयाचं बक्षीस आहे. 51 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक षटकारास. सुयशला देखील. पुढील चेंडू. यावेळी देखील हल्ला तर केलाय, पाहावं लागणार. 1 बाउन्स चेंडू समोरच्या दिशेने. फटका तर चांगला आहे. चौकार. 4 धावा येतील. बाउंड्री नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच वेळानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल बाउंड्री. 3ऱ्या षटकामध्ये चौकार आला होता, परंतु यावेळी देखील 5व्या षटकातल्या हा 3ऱ्या चेंडूवरती चौकार मैदानाच्या आतमध्ये येत असताना धावफलक पुन्हा एकदा 4 धावांच्या मदतीने पुढे जाते. 37 धावा असणार आहेत धावफलकावर.
चला शिवप्रेमी पौरवाडी संघ आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. 36 चेंडूमध्ये 52 धावांचा पाठलाग करायचा आहे जिंकण्यासाठी. देखील पंच देखील मैदानाचा ताबा घेतील आणि मॅच देखील सुरू होईल. पाहण्यासारखी मॅच नक्कीच असेल. धावांचं टार्गेट थोडंसं कमी आहे परंतु काटोंकी टक्कर नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. 36 चेंडू 52 धावा. आघाडीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकवरती असणार आहेत तर ऋषी काळे, तर नॉन स्ट्राईकला देखील ओमकार पवार. आपण जर पाहिलं या ओमकार पवारकडे तर दर मॅचमध्ये देखील आपण DPL सीझन हा 3 असेल परंतु मागील जे 2 सीझन झालेत DPL 1 असेल सीझन, DPL 2 सीझन असेल, प्रत्येक मॅचमध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला असा हा खेळाडू पवारवाडी संघामध्ये नक्कीच असेल. परंतु यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये नक्कीच धावतो परंतु यावेळी देखील DPL सीझन क्रमांक 3 मध्ये धावेल का प्रश्न देखील आहे. परंतु धावण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल कारण की आता मात्र स्ट्राईक नाही आहे, नॉन स्ट्राईकला कडे खेळेल. चला मॅच ऑन होते. पंच सामन्याला सुरुवात करतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू होताना आणि देखील आपण पाहिलं तर सलग 3 षटकार आणि हॅट्रिकसाठी देखील बक्षीस असणार आहे. हरियाणा पोलीस यांच्याकडून 501 रुपयाचं. सलग 3 षटकार मारले तर 501 और हॅट्रिक ली तो देखील 501. पुढील चेंडू यावेळी देखील चेंडू देखील चांगला होता. अपील देखील जोरदार असणार मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्याकरिता नक्कीच इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटेल. यावेळी देखील बॉलिंग ट्रॅकवरती नागेश बडेकर यांना देखील पाहायला भेटतंय आपल्याला. सीझन क्रमांक 3 मध्ये देखील खेळत आहेत. तर DPL सीझन क्रमांक 3 मध्ये प्रत्येक मॅचमध्ये देखील पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज असतात व यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक रंगतदार नक्कीच टाकत आहेत. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये सलग 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव येत आहेत. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते परंतु यावेळी देखील स्ट्राईकवरती ऋषी आहे. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता ऋषीचा. देखील पुन्हा एकदा फसेल फटका थोडासा फसताना देखील पाहतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता अयशस्वी ठरणार आहे. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू. चला मॅच पुन्हा एकदा चालू होते. देखील पाहायला गेलं तर सलग 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव येत आहेत. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला आहे. समोरच्या दिशेने अटॅम्प्ट केला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पाठलाग तर करावा लागेल. सिंगल तर भेटले. दुसरीचा कॉल यावेळी देखील पाहावं लागेल. किती धावा येतील. इथे मात्र 2 धावा असणार आहे धावफलकावर. खातं देखील खोललं जाईल. शिवप्रेमी पवारवाडी संघाचे देखील 2 धावा येतील धावफलकावर. देखील क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आपल्याला. निखिल झेंडे यांचं देखील आपल्याला पाहिलं तर 2 धावा नक्कीच वाचवल्या. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू लँड तर खाली होत होता परंतु वेगवान आहे आणि दिशा देखील बदलेल. सीमारेखा पार चौकार. 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांनी पुढे जात असताना संघाची धावसंख्या 6 धावांवरती येऊन ठेपेल. आपण पाहायला गेलं तर फटके देखील चांगले आहेत. तर आता मात्र चेंडू फळीला चेंडू देखील 2 कनेक्ट चांगले झालेले आहेत. दुहेरी धाव आली त्यानंतर चौकार देखील आला. आता मात्र काय करेल ऋषी. फटका तर चांगले घेतलेले असतील. पुढील चेंडू यावेळी देखील थोडासा फटका बसेल. इथे मात्र एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना षटकाची देखील समाप्ती होते आणि पॉवर प्लेचं पहिल्या षटकाच्या दरम्यान संघाची धावसंख्या होणार ती 6 धावा धावफलकावरती. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड असणार आहे. जाधववाडी संघ याची नोंद घ्या आणि सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा.
परंतु यावेळी देखील पाहायला गेलं तर आता मात्र स्ट्राईकवरती आपण चर्चा देखील करत होतो ओमकारची. प्रत्येक सिरीजमध्ये असंख्य धावा देखील बनवल्या आहेत. प्रत्येक सीझनला टॉप म्हणून खेळी देखील पाहायला मिळते. ऑरेंज कॅप देखील त्याच्याकडे असते. यावेळी देखील स्ट्राईकवरती असणार. यावेळी देखील फटका तर चांगला आहे. पॉवरचा पूल क्षेत्ररक्षक देखील असणार आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना वेग नाही अडवू शकला, परंतु सीमारेखा पार. पंचांचा निर्णय येईल. चौकार. 4 धावा. देखील बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नक्कीच आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रदीप जावळे देखील हाताळत आहेत. सतफळे देखील हाताळत आहेत. पहिल्या चेंडूवरती आक्रमणतेने फटका तर चांगला घेतला आहे. इथे मात्र आपण पाहायला गेलं तर ओमकारने देखील संधीचं सोनं केलं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार तर मिळवलाय. चला मॅच ऑन पुन्हा एकदा. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका तर चांगला आहे. बरोबर एक दिशा दिली चेंडूला. आखूड टप्पा होता चेंडू. फटका तर चांगला आहे. सलग बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये दुसरा चौकार ओमकारच्या बॅटमधून पाहायला भेटेल. चांगली सुरुवात. चौकार येईल. धावफलक पुन्हा एकदा वेगाच्या गतीने 4 धावांनी पुढे जात असताना संघाची धावसंख्या 14 धावा होईल धावफलकावर. चौदा धावा असणार आहेत. तर धावफलकावरती विनंती असेल सामन्याला देखील लवकरात लवकर चालू करायचं आहे, कारण की पुन्हा एकदा बॅड लाईट होईल. दिवस देखील खूप छोटा आहे, याची देखील सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. पुढील चेंडू. पॉवर प्ले देखील चालू आहे. अंतिम षटक देखील मैदानाच्या आतमध्ये चालू असताना यावेळी देखील खूपच वाईट चेंडूचा इशारा पंचांचा येईल. इथे मात्र एक धावेल. धावफलक 15 धावा. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका तर फसला. जी विकेट पाहिजे होती तीच विकेट मिळवले. इथे मात्र थांबावं लागेल. ओमकारला देखील फसवलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रदीपला देखील फटके तर बॅक टू बॅक 2 चौकार आले असतील. त्यानंतर वाईड चेंडू हाताळला गेला, परंतु जी विकेट्स पाहिजे होती तीच विकेट मिळवली आहे आपल्या संघासाठी. ओमकारला देखील थांबवलं गेलंय. ओमकारने देखील बॅक टू बॅक 2 चौकार नक्कीच मारले. थांबवलं गेलं. विकेटचं पतन होईल. फलंदाज बॅक टू पवेलियन. परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर ओमकार पवारची जागा घेण्यासाठी निखिल पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हाही फलंदाज खूप घातक ठरू शकेल का जाधववाडी संघाला. फटकेबाजी देखील पाहायला गेली तर खूप फटकेबाजी करतो फलंदाज, परंतु यावेळी देखील संघाला देखील गरज आहे. आणि काय करेल यावेळी देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील आपण आलोय. संधीचं सोनं करेल का. चला मॅच ऑन होते. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रदीप सतफळे. पुढील चेंडू. यावेळी देखील बरोबर गॅप मध्ये पॉवर प्लेचा संधीचा फटका देऊन जाईल झटका. सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या 19 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय नागेश बडेकर सरांचं देखील थोडंसं सांगणं देखील पाहतोय. आगळं वेगळं क्षेत्ररक्षण बदली देखील करण्यात येत आहे, कारण की स्ट्राईकवरती निखिल पवार सारखा बलाढ्य खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील त्याला पाठवण्यात आले. यावेळी बरोबर गॅपमध्ये रूम तर बनवला आहे. चेंडू देखील पाठलाग करेल का. इथे मात्र धावावं तर लागेल, पडावं लागेल. चेंडू कॅरी करेल का प्रश्न बरेच मला शंका आहे, परंतु सीमारेखा पार. बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये हा दुसरा चौकार. 4 धावा. धावफलक देखील बदलेल. संघाची धावसंख्या 23 धावा देखील आपल्याला पाहायला मिळेल. हे षटक देखील पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती देखील चौकार आहे. फक्त देखील पाहिला तर तिसरा चेंडू जो आहे तो त्याच्यावरती विकेटचं पतन आहे. पुढील चेंडू. यावेळी देखील बघा हलक्या हाताने स्लोवर भेदक मारा नक्कीच पाहायला मिळाला. थोडंसं नक्कल चेंडू पाहायला मिळाला प्रदीप यांच्याकडून. इथे मात्र एक सिंगल येईल वेगवान.
धावपूर्ण मॅच आहे. यावेळी देखील बरोबर गॅपमध्ये फटका तर चांगला आहे, पाठलाग तर करावा लागेल. क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतो इथे. सिंगल तर आले, दुसरीचा कॉल देखील निखिल पवारचा पाहायला जातोय. यावेळी देखील 2 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 धावा. चांगली सुरुवात देखील तिसऱ्या षटकाची देखील करून दिलेली आहे निखिल. यावेळी देखील बरोबर गॅपमध्ये फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक कडून देखील चेंडू निसटेल, परंतु पाठलाग करावा लागेल. ट्रॅव्हलिंग होत असताना चेंडूचा वेग तर खूप असेल. तिसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय का, परंतु यावेळी देखील आरामात देखील दुहेरी धाव येईल धावफलकावरती. पुन्हा एकदा धावफलक 2 षटकं देखील आपल्याला पाहायला मिळाली आहेत त्यांची. यावेळी देखील सुरेख चेंडू हाताळण्याकरिता टाकलेला, वाईडचा इशारा पंचांचा देखील मैदानाच्या आतमधून. एक अतिरिक्त धाव येईल. पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 18 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असणार आहे. नागेश बडेकर असणार आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक देखील हाताळलं होतं. धावा देखील 6 दिल्या होत्या, परंतु यावेळी चौथे षटक हाताळण्यासाठी सज्ज होतात, परंतु आल्या देखील अतिरिक्त धावेला देखील बळी पडले आहेत. पुढील चेंडू आता मात्र स्ट्राईकवरती ऋषीच आहे. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, फसेल का, क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स चेंडू नक्कीच होईल, उंची पुरेल का, इथे मात्र चेंडू फरार. चौकार, 4 धावा. रास्ते हे 4 के मिलेंगे तो 4, चौकार, 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा बदलेल. 4 धावांच्या मदतीने पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या नागेश बडेकर इनको देखील पारितोषिक है कि विकेट्स ली तो 100 रुपये का इनाम हरियाणा पुलिस इनके तरफ से है. यावेळी देखील फटका चांगला असेल, परंतु सीमा रेखा पार. चौकार येतोय का, पंचांचा निर्णय मैदानाच्या आतमधून चौकार. बॅक टू बॅक देखील बाउंड्रीज देखील आपल्याला पाहायला मिळतील. सलग 2 बाउंड्री. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांच्या मध्ये. नागेश बडेकर यांना देखील विकेट जर घेतली तर 101 रुपयाचं बक्षीस असणार आहे हरियाणा पोलीस यांच्याकडून. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू हाताळण्याकरिता नक्कीच टाकला होता. इथे मात्र चांगला चेंडू देखील आहे. थोडासा ऋषी देखील फसेल, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू. देखील आपण पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी नक्कीच करतात. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर संघ देखील थोडासा संकटात देखील पाहायला मिळेल. यावेळी देखील वाईडचा इशारा, परंतु शिवप्रेमी पवारवाडी संघाचे देखील 50 पूर्ण होते. 50 धावा धावफलकावर होतील. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असणार आहे. यावेळी देखील सुरेख चेंडू हाताळण्याकरिता नक्कीच टाकला होता. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असणार आहे शिवप्रेमी पवारवाडी संघाला. यावेळी देखील फटका चांगला आहे. विजयी फटका होईल का, दुहेरी धाव पूर्ण होईल का, प्रश्न असंख्य मनात आहेत. फटका तर चांगला आहे, फेकी देखील चांगली असेल आणि इथे मात्र शेवटचा, दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना जिंकून जाईल शिवप्रेमी पवारवाडी संघ. यांना देखील पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभकामना. तरी मॅन ऑफ द मॅच असणार आहेत
यावेळी देखील या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच आणि आकर्षक असा टी शर्टचा मानकरी ठरणार आहे. 9 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी निखिल पवार आणि झेंडेवाडी गावचे युवा नेते अविनाश अप्पा झेंडे यांना मी विनंती करतो आणि त्यांच्याबरोबर उद्योजक सतीश शेठ झेंडे यांना मी विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे वितरित करण्यासाठी आपल्या शुभ हस्ते देण्यात येईल याची नोंद घ्या. लवकरात लवकर या. निखिल पवार चला या. आकर्षक टी शर्ट असेल आणि सामनावीर चषक चा मानकरी या मॅच मधला 9 चेंडू मध्ये 25 धावांची खेळी नाबाद फेरीमध्ये नक्कीच केली आहे. अविनाश अप्पा झेंडे यांना मी विनंती करतो की सर या आणि त्याचबरोबर सतीश शेठ झेंडे यांना मी विनंती करतो आपण देखील या सर. आपल्या हस्ते वितरित करण्यात येईल. या मॅच मधला महत्वपूर्ण देखील मॅच होती. पवारवाडी संघाकडून देखील खेळण्याकरिता 9 चेंडू मध्ये 25 धावांचा वाटला नक्कीच चांगल्या रीतीने केला आहे. आकर्षक टी शर्ट असेल आणि